तर स्वागत आहे मित्रांनो आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बघा, आज चालवतो शेतात. तर चला, मी तुम्हाला आज शेतातलं काही माझं डेली रुटीन सांगतो. तर हा आहे आमचा शेताचा रस्ता. मस्तपैकी आपली इलेक्ट्रिकल स्कूटी होती. मी नेहमी त्याच सकाळी स्कूटीवरनं जात असतो आणि ती गाडी घेऊन शेतात जायचं आणि शेतात थोडं चार्जिंग लावायचं, असं माझं काम. तर हे बघा, ही बाजूला आमची शेतकऱ्याची का दुसऱ्या मका होती. आमच्या इकडं बाग आहे, हा मधला रोड. आणि मग त्या पद्धतीनं मी गेलो शेतात. तर दररोज सकाळी मी 7:30 ते 7:45 दरम्यान शेतात जातो. तर बघा, शेतात गेल्यानंतर पहिलं माझं काम हे असतं की बघा, ही आमची दोन टिंगोमिंगो, ही दोघं गेल्या गेल्या पळत येतात माझ्याकडे, कारण त्यांना मी खायला देत असतो. तर बघा, गेल्या गेल्या पहिला मी त्यांना असं थोडंसं खायला दिलं. मग मात्र ही दोघं आवडीनं खात होती. दोघांच्या वाटणीचं दोघांना सेपरेट द्यावं लागतं. आणि मग दुसरं काम असतं माझं, आमच्या ह्या कोंबड्यांच्या शेडमधल्या कोंबड्या सोडायच्या. अर्थात ह्या शेडमध्ये कोंबड्या आहेत, गिनी फॉलो आहे, टर्की आहे, पाठीमागच्या वेळी बदक पण होतं, सध्या बदक नाही आहेत. तर अशा पद्धतीने हे ह्यांना मोकळं सोडून दिलं. त्यानंतर ह्यांना जे काय असेल ते खायला टाकलं. त्यानंतर पुढचं काम चंद्राला सोडणं आणि बाहेर घेऊन येणं. बाहेर घेऊन यायचं, तिला छानपैकी एका बाजूला बांधायचं आणि मग मस्तपैकी तिला जी तिची चंदी आहे ती घालायची. तर अशा पद्धतीनं तिचा भरडा जो आहे, चंदी जी आहे, ती अशा पद्धतीनं खात असते. दररोज सकाळी पहिला तिला बाहेर काढायचं आणि चंदी घालायचं, कारण चंदी मी बाकीच्यांना थोडंसं देत नाही. ह्यांना संध्याकाळी देतो, तिच्यासाठी सेपरेट मात्र सकाळी असतं. तर दुसरं काम त्यानंतर यांना सोडायचं, मोकळं सोडतो. दिवसभर या मुक्तसंचारमध्ये ते मोकळे असतात, पाणी पितात, खातात, पितात, बिंदास्त. तर त्यांना आपलं सोडायचं हे काम असतं. मग सोडून झाल्यानंतर मग मात्र गोठा स्वच्छ करायला घ्यायचं आणि मग मात्र हे काम चालू. बघा, जे काही रात्री जनावरं दावणीला बांधल्यानंतर थोडंसं जे काही शेणघाण असतं ते काढून टाकायचं, गोठा स्वच्छ करायचा. मी गोठ्यात काही कोबा केलेला नाही, जे नॅचरल जे असतं तेच ठेवलं. तोपर्यंत तिकडं चंद्रानं भरडा खाल्लेला असतो. शेणघाण काढून झाल्यानंतर चंद्राचं खाऊन होते तोपर्यंत, आणि मग लगेच चंद्राला नेऊन छानपैकी बागेत बांधायचं. आता तुम्ही म्हणाल की चंद्राला बागेत कसं काय बांधतात? तर बागेत भरपूर गवत असतं. मी त्यासाठीच गवत बागेतलं काढत नाही. जनावरांना चारा जास्तीत जास्त पद्धतीचा मी बागेतल्या गवताचा वापर करतो. तर चंद्राला आमच्या सवय लागलेली आहे. बघा, वरती कुठल्याही पद्धतीची काड्या चंद्रा खात नाही. ड्रीप असतं, कुठल्याही ड्रीपला कुठला त्रास होत नाही, काय नाही. अगदी व्यवस्थित, अगदी शिस्तबद्ध दिवसभर चंद्रा खाते. तिला माहीत झाले सगळ्या गोष्टी, आणि त्यामुळे ते अगदी दिवसभर बागेतले गवत खाते. वरती बघा तुम्ही, कोणत्याही काडीला, कोणत्याही द्राक्षाच्या झाडाला काही कुठला त्रास नाही. त्यानंतर मात्र परत यायचं. तोपर्यंत बघा, ही वाट बघत बसलेले आहेत. आता ह्यांना चारा द्यायचा आहे आणि त्यामुळे त्या अगदी अशी टक लावून बसलेले आहेत. त्यांच्या खाण्याची वेळ झालेली आहे. आता हिला मी बांधून घालतो, या बाकीच्यांना तिघांना मोकळं सोडतो आहे, कारण ती बाकीच्यांना खाऊच देत नाही, स्वतःच खाते, जास्त मारते सगळ्यांना. त्यामुळे तिला तेवढं बांधून घालायचं आणि तिला दुपारी सोडायचं, हे असं असतं. मग दुपारी सोडल्यावर पाणी वगैरे पिणं आणि मग संध्याकाळचं फिरणं वगैरे ते चालू असतं. त्यामुळे खाऊच तोपर्यंत तिला मी एकाच ठिकाणी बांधतो आहे. बघा, तिला खायला घातलं, ह्या तिघांना इकडं या टबमध्ये खायला घातलं. तर अशा पद्धतीने जे कुट्टे करून ठेवलेले असते ती कुट्टे सकाळी घालायचं त्यांना, हे काम असतं. बघा, आता मात्र शांत निवांत खायला लागलेत. त्यांना पण इकडं गवत घातलेलं आहे खायला. आता खरं तर बागेतलं गवत असते, त्यामुळं बारीक कुट्टी करायचा काही विषय तेवढा येत नाही. मी डायरेक्टच त्यांना ते खायला घालतो आहे दावणीमध्ये. दावण आपली व्यवस्था असल्यामुळं चारा कोणत्याही पद्धतीचा नाश होत नाही आणि मग अशा पद्धतीने शेळ्या खातात. आता बागेतलं गवत घातले, त्याच्यानंतर त्याच्यावरतीच दशरथ घास घातलेला आहे, त्यामुळे ते चांगल्या पद्धतीचे खातात. बागेतल्या गवतामध्ये व्हरायटी असते भरपूर, वेगवेगळ्या प्रकारचा चारा निघतो आहे, त्यामुळे तेवढी काय अडचण येत नाही. त्यांना सगळ्या पद्धतीचा चारा मिळतो आहे तिथं. एकच व्हरायटी आपण काय टाकत नाही आणि टाकूच नाही, सोडा, त्याचा काही विषय नाही. त्यानंतर दुपारी हरभरा बुसकाट देतो आहे आपण.
त्यानंतर संध्याकाळी आणि गवत असते, त्यानंतर कडबाकुट्टी थोडी असते आणि संध्याकाळी चंदी. एवढंच असतं आपल्या शेळ्यांना आणि अशा पद्धतीचं नियोजन आहे. आता हे गवत पहिलं घातलेलं आहे, त्यानंतर थोडं वरती दसरथ घास घातलेला आहे. तिकडं ती 3 खायला लागलेली आहेत, तिकडं ती 1 खायला लागलेली आहे. चंद्राला बागेत बांधलेलं आहे, त्यामुळे आपलं आता काम झालेलं आहे. अशा पद्धतीचं नियोजन आहे. आता सकाळचं चारा पाणी तर झालेलं आहे, गोठा स्वच्छ झालेला आहे. फक्त शेळ्यांचं शेड मात्र स्वच्छ करायचं राहते, ते मात्र ते दुपारी येऊन कराटले करतात. तर कसा ब्लॉग वाटला मला नक्की सांगा. धन्यवाद.